हुंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। एसआयटी आज कोर्टात पुरावे सादर करणार, तर काल सलग 10व्या दिवशी खरातची कसून चौकशी। महिन्याभरानंतरही आखाती देशात युद्ध सुरूच। इराणवर अमेरिका इस्रायलचा मोठा हल्ला। हल्ल्यानंतर तेहरानमधील तेल डेपोमध्ये भीषण आग। इराणसह लेबनॉनवरही हल्ले सुरूच। 250 ठिकाणांवर इस्रायलचा हल्ला। लेबनॉनमधील शस्त्रागारावर एअर स्ट्राईक। अनेक दहशतवादी मृत्युमुखी पडल्याचा दावा। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात महिनाभरात 63% वाढ। $70 प्रति बॅरल असलेलं कच्चं तेल आता $114वर। आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवर हल्ले करण्याची इराणची धमकी। अमेरिका इस्रायलला 2 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा इराणचा दावा। अमेरिका इस्रायलला हल्ल्याचा निषेध न केल्यास इराणही विद्यापीठांवर हल्ले करणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ अजून निघून गेलेली नाही। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात विलिनीकरण झालं तर अभिमानाची बाब। आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। आश्रमशाळांना निधी तरी द्या, नाहीतर वर्षा बंगल्यावर बोलावून गोळ्या घाला। राज्यातल्या 165 आश्रमशाळांची सरकारला विनंती। 9 एप्रिलला वर्षा बंगल्यावर संस्थापकांसह शिक्षकांचा मोर्चा। राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा। 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। कांदिवली बोरिवली दरम्यान गर्डर बदलण्याच्या कामासाठी 21 तासांचा ब्लॉक। रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज दुपारी मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाहीये, असंही विधान सुनील शेळके यांनी केलंय। दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेल्या आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी हे मोठं विधान केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या निधनाला आता 2 महिन्यांचा काळ लोटलेला आहे आणि या अनुषंगानं अजित पवारांची आठवण काढताना सुनील शेळकेंनी हे विधान केलेलं आहे। अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर विलिनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा झालेली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या चर्चा झालेल्या होत्या, वेगवेगळे दावे केले जात होते आणि त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाची चर्चा थांबलेली होती। मात्र असं असताना आता पुन्हा एकदा विलिनीकरणाची चर्चा सुरू होईल का असा अंदाज वर्तवला जातोय, कारण शेळकेंचं हे विधान सुनील शेळकेंनी हे विधान केलेलं आहे आणि अजूनही विलिनीकरणाची वेळ गेलेली नाहीये असं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची या संदर्भात काय भूमिका असणार आहे? खरंच विलिनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाहीये का? काही अंतर्गत घडामोडी घडतायत का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत।
तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं हे मोठं विधान आलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा विलिनीकरणाचे वारे वाहू लागलेत का अशी शक्यता निर्माण झालेली आहे. अजित पवारांच्या निधनाला 2 महिन्यांचा काळ लोटलेला आहे. आता सुनेत्रा पवारांकडे सगळी सूत्रं गेलेली आहेत. त्या उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात हा सगळा चेंडू आहे. या अनुषंगानं सुनील शेळकेंचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. जर सुनेत्रा पवारांनी असा निर्णय घेतला तर ती खूप अभिमानास्पद बाब असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच अजूनही विलिनीकरणाची वेळ गेलेली नाही असंही विधान सुनील शेळकेंनी केलेलं आहे. तर सुनील शेळके यांनी जे काही विधान केलेलं आहे त्या अनुषंगाने बोलण्यासाठी, भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत. तटकरेजी, तुमच्याकडे मला यायचंच आहे, मात्र आपण सुनील शेळके यांचं हे विधान पुन्हा एकदा ऐकूयात आणि त्यानंतर तुमच्याकडे मी येते. आपण पाहूया सुनील शेळके. पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी झाल्या पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनित्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. आणि त्यामध्ये सुनित्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत. आणि सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनित्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. विधान ऐकलंच असेल. आता असे पुन्हा एकदा दावे होत आहेत, विलिनीकरणासंदर्भात चर्चा होतीये. खरंच विलिनीकरणाची वेळ अजूनही गेली नाही असं तुम्हाला वाटतं का? एक भाग असा आहे की आमदार सुनील अण्णा शेळके एक प्रभावी पुणे जिल्ह्यातील एक नेते आहेत, तरुण आमदार आहेत. दादांचे विश्वासू सहकार्य म्हणून त्यांनी नेहमीच काम उत्तम पद्धतीने केले. मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जी काय भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे काही या संदर्भातली माहिती होती, मला कल्पना नाही. आज आता आपल्याच माध्यमातून सुनील अण्णांनी जे काही याबाबतचे मत व्यक्त केले ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक नक्की आहे की वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू व्हावं. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये घेतला. आणि ज्या प्रचंड ज्या पद्धतीने बहिणी ह्या सगळ्या उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करतायत, अतिशय संयमाने, सोशिकतेने, मनावरती प्रचंड प्रमाणावरती आघात झालेला असताना सुद्धा ही बाब आमच्या सर्वांच्यासाठीच निश्चितपणाने अभिमानास्पद आहे. आता त्याने जे म्हटलेलं की विलिनीकरणाचा, तर त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये तशी काय कुठे चर्चा आहे काय मला माहित नाही. पण तशी समजा जर काय असेल तर त्या संदर्भातला अंतिम निर्णय वहिनीच त्या ठिकाणी घेतील. मात्र तटकरेजी, अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना ब्रेक लागलेला होता. आता पुन्हा जर ही चर्चा सुरू होत असेल तर नेमका विरोध कुणाचा आहे? तुमचा पक्षातच विरोध आहे की भाजपकडून काही दबाव आहे आणि त्यामुळे या चर्चांना ब्रेक लागतोय? नाही, भारतीय जनता पक्षाकडून कधी दबाव राहिलेलाच नाही. कारण ज्या वेळेला आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित भाई, देवेंद्रजी या सर्वांनी आम्हाला या त्या संबंध प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलं. आमचा एनडीए मधला सहभाग हा देशाच्या, राज्याच्या प्रगतीसाठी राहिला. आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्या सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तो निर्णय दादांनी घेत असतानाच दादांच्या निर्णयाच्या सोबत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी राहिलो. आता त्यानंतरच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीमध्ये केव्हाच हस्तक्षेप केला नाही. या उलट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने, भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वाने आम्हाला नेहमीच एक मित्र पक्ष म्हणून सन्मानाने वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा दबाव या विषयाच्या वरती कधी नव्हताच. आता राहिला भाग पक्षांतर्गत आता आमचं कोणाचं काय म्हणणं असंच काही कारणच नाही. आणि त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय वहिनीच त्या ठिकाणी, तसं असेल तर मला माहित नाही. या क्षणाला माझ्याकडे या संदर्भातली कुठलीही माहिती त्या ठिकाणी नाही. त्यामुळे मी त्याच्यावरती काही भाष्य करू इच्छित नाही. पण एक ज्येष्ठ आमदार म्हणून सुनील अण्णांनी जे काही मत व्यक्त केले त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे,
त्यांना कशाच्या आधारे त्यांनी मत व्यक्त केलंय मला माहित नाही. कारण त्यांनी मुलाखत देत असताना किंवा त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते म्हटलेत. मला त्याच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावरती का अधिक भाष्य करू इच्छित नाही. मात्र तटकरेजी या मुद्द्यावर सुनेत्रा पवारांशी तुमची कधी बातचीत झाली आहे का? त्यांची या संदर्भात काय भूमिका आहे? नाही, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतला तो निर्णय त्यांच्या सहमतीनेच त्या ठिकाणी घेतला की ते उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी असेल, या संदर्भातला निर्णय आम्ही तो घेतला. आता यानंतर ह्या विषयाला पडदाच पूर्णपणाने पडलेला असल्यामुळे कधी माझी आणि बहिणींची आम्ही अनेक वेळेला अनेक राजकीय विषयांच्यावरती चर्चा जरूर केली, पण या विषयावरती चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही. अच्छा, आता एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. जय पवारांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊ देत नाहीत असा थेट आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. हे खरंच आहे का? तुमचं काय म्हणणं आहे यावर? हा अत्यंत कल्पकल्पित निराधार हा आरोप आहे. एक खरं आहे की गेल्या 28 तारखेला 1 महिना दादांना पूर्ण झालं. त्यावेळेला मी पार्थ आणि जयसह बारामतीमध्ये गेलो. अपघाताच्या ठिकाणी आम्ही भेट दिली. नंतर आमच्या मातोश्री आईंची भेट घेण्यासाठी मी काठेवाडीमध्ये गेलो. आईंच्या समेत 15-20 मिनिटं मी बसलो, कारण ज्या धीरोदात्त पद्धतीने आई या सगळ्या प्रसंगाला सामोरं जात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बसलो. आणि त्यानंतर जरूर या विषयावरती अशी आमची चर्चा झाली की त्यांनी या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घ्यावी. मी तर तत्काळ सल्ला दिला की त्यांनी या बाबतीमध्ये बोलणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये 2-3 वेळेला आपण जे सांगतात जयनी ट्विट करून पत्रकार परिषदेच्या तारखा काही दिलेल्या होत्या, त्या तारखा त्यांनी दिलेल्या होत्या, पण त्यांनी त्या तारखा नंतर मग फार जवळ चर्चा करायची आहे म्हणून त्या थांबल्या. त्यांची पत्रकार परिषद थांबली. त्या पत्रकार परिषद त्यांनी घेतली पाहिजे याच्यातला सल्ला किंवा मार्गदर्शन मी त्या ठिकाणी त्यांना जरूर त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण त्याचा केव्हा काय हा निर्णय जे आणि पार्थनी त्या ठिकाणी करायचा आहे त्याशी माझा कधी असा आक्षेप नव्हता. उलट कोणीतरी या संदर्भातलं स्पष्टीकरण केलं गेलं पाहिजे हीच भावना आमची सर्वांची त्या ठिकाणी होती. त्याच्यामुळे आमच्यावरती केवळ पूर्वग्रह दूषित पद्धतीने आरोप हे करणं हे आता अलीकडच्या कालावधीमध्ये काही लोकांना तेवढंच त्या ठिकाणी संधी मिळते आहे ते करतायत. पण याच्यामध्ये तथ्य काही नाही. पत्रकार परिषदेचा निर्णय हा पार्थ आणि जयनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे. अच्छा, म्हणजे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं तुमचं म्हणणं आहे? तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पत्रकार परिषद घेण्याचा किंवा न घेण्याचा? निर्णय हा शेवटी पार्थ आणि जय हे दादांचे चिरंजीव आहेत, पण पक्ष त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. अशा वेळेला त्यांची भूमिका ही दोन्ही अर्थाने असते. एक तर दादांचे चिरंजीव म्हणून पण असते, त्यांच्यावरती आलेल्या प्रसंगामध्ये दादांचे सहकारी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचंही कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भूमिकेतूनच आम्ही त्या ठिकाणी नेहमीच गेल्या 2 महिन्यामध्ये सतत पाठीशी उभे आहोतच. पण अशा वेळेला हा जो निर्णय पत्रकार परिषदेचा वगैरे असेल तो त्यांनी त्या ठिकाणी करायचा आणि ते योग्य वेळेला नक्की करतील. कदाचित काही अधिक माहिती त्यांना घ्यायची असेल त्या संदर्भात असू शकेल, पण माझ्याकडनं कधीच किंवा प्रफुल्लबाईंच्याकडनं कधीच त्यांना थांबवलं गेलं असा दुरान्वय विषय नाही. अच्छा, तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की सुनेत्रा पवारच विलिनीकरणासंदर्भात निर्णय घेतील. मात्र तुमचं वैयक्तिक मत नेमकं काय विलिनीकरणासंदर्भात? जर तर वरती बोलण्यात काय अधिक आज अर्थ काही नाही ना. तशा पद्धतीची कुठे काही सुरुवाती नाही, कुठे चर्चाही नाही. त्यामुळे जर तर वरती त्या बाबतीमध्ये काय पण चर्चा होतीये ना, तटकरेंची वारंवार चर्चा होतीये, त्यामुळेच तुमचं मत जाणून घेणं महत्वाचं एक प्रदेशाध्यक्ष म्हणूनही आणि राष्ट्रवादीचे एक नेते म्हणूनही. एक जरूर आहे, मी दीर्घकाळ दादांचा सहकारी म्हणून वापरलो. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा 14 ते 18 या कालावधीमध्ये प्रदेशाध्यक्ष होतो. ज्या वेळेला 4 वेळेला संबंध महाराष्ट्र दादांच्या समेत मी पादांकरात केलेला होता पक्षाच्या संघटनेच्या बांधणीसाठी, कारण त्याला मी विरोधी पक्षामध्ये होतो. त्यामुळे आपण म्हणताय ते खरं आहे की माझा दीर्घकाळचा राजकीय प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी झाला. साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळत राहिलं. अजितदादांची साथ, विश्वास हे सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळत राहिलं. अशातून आमचा हा प्रवास झालेला आहे. आता विलिनीकरण हा विषय पूर्णपणाने वेगळा आहे. एक निर्णय एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आम्ही दादांच्या नेतृत्वाने घेतला. आज वहिनींच्या नेतृत्वाखाली त्या निर्णयाचं हे पुढे सुरू आहे.
त्यामुळे आज या विषयावरती मी काय बोलू इच्छित नाही. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद. तटकरेजी, धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर पत्रकार परिषदेचा निर्णय पार्थ आणि जय पवारांनी घेतला पाहिजे. रोहित पवारांचे आरोप तथ्यहीन नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांशी चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही असं देखील सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी चौकशीचा फास आणखी आवळला जातोय. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. याआधी अशोक खरातची एसआयटी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे. हवाला रॅकेटमधून खरातनं कोट्यवधींची उलाढाल केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या चौकशीतून समोर आली आहे. हवाल्यामार्फत खरातनं देश-विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी केल्याची माहिती आली आहे. अशोक खरातचे आर्थिक फसवणुकीचे उलाढालीचं मोठं रॅकेट आहे. त्याच्या संपर्कातील विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचा काळा पैसा तो व्याजानं देत असल्याचाही संशय व्यक्त होतोय. तर अशोक खरात प्रकरणी एसआयटी तपासाचा फास अधिकच घट्ट झाला असून खरातचे पोलीस कोठडी आज संपते. आज सकाळी 11 ते 12च्या दरम्यान खरातला कोर्टात हजर केलं जाईल. सरकारी पक्ष आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल कोर्टात सादर करतील. महिलांचं लैंगिक शोषण आणि अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी काल सलग 10व्या दिवशी खरातची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी करत पंचनामा करण्यात आलाय. खरातचे आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स आणि मोबाईलमधील रिकव्हर केलेला डेटा आज कोर्टात सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्ट त्याला पुन्हा कोठडी सुनावणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. मंत्री पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं अंबाजोगाई येथे उद्घाटन झालं. कार्यालयाचं उद्घाटन करतानाच पंकजा मुंडे यांनी आगामी निवडणुकांचा रोडमॅप दाखवलाय. जिल्ह्याच्या 6 मतदारसंघातील 6 आमदार आणि खासदारही आमचेच होणार असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय. मी प्रयत्न केले तर माझं स्वप्न पूर्ण होतं, इतकी माझ्यावर ईश्वराची कृपा आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्यावेळी आम्ही 5 आमदार निवडून आणले होते. आता तर मी म्हणते 6ला 6 आम्ही आणले. आता ते आमची काय म्हणतात त्याला खिचडी आहे, युती आहे. पण भविष्यात जे होईल त्याप्रमाणे 5ही आमदार त्या भविष्याच्या योजनेप्रमाणे 6ही आमदार आपले असावे आणि खासदारही आपला असावा ह्याची रणनीतीची सुरुवात मला वाटतं योगेश्वरीच्या साक्षीने आज आम्ही सुरू करत आहोत. यश येईल अपयश येईल हे तुमच्यावर अवलंबून आहे, ईश्वरावर अवलंबून आहे. पण माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायला मी सुरुवात करते. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते असा थेट इशारा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलाय. ज्याची ऐपत 10 पैशांची आहे त्याने 15 पैसे कमवावेत, पण 10 पैशांची ऐपत असताना 100 रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचं ठिकाण तुरुंगातच असतं असंही त्या म्हणाल्यात. ते बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमध्ये बोलत होत्या. कृपा करून असे काही असंविधानिक गोष्टी विचारू नका. त्याची जागा इथे नाही. हा काळ वेगळा आहे. आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा. ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा. 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असे चुकीचे कार्य अपेक्षाच करू नका. महाराष्ट्रातील 165 शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जातीच्या निवासी आश्रमशाळांचा निधीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यातील विविध संस्था चालकांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंजूर निधी तत्काळ वितरित करा, अन्यथा आम्हाला वर्षा बंगल्यावर गोळ्या घाला असं निवेदन दिलंय. शासन निर्णय असूनही या आश्रमशाळांना अद्याप निधी न मिळाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. सुमारे 50,000हून अधिक विद्यार्थी आणि 4,000पेक्षा जास्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम होत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. फडणवीस साहेबाला मुख्यमंत्र्याला विनंती आहे की त्यांनी लवकरातल्या लवकर प्रश्न सोडावा, नाहीतर आम्ही 9 एप्रिलला महाराष्ट्रातले संस्थाचालक व कर्मचारी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. एकतर आम्हाला अनुदान वितरण करा, नाहीतर आम्हाला वर्षा बंगल्याच्या समोर गोळ्या घाला. जगण्यात काय अर्थच राहिला नाही फडणवीस साहेब.
सईद खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालाय. वडील मुलगा जखमी झालाय. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज व्यक्त होतोय. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामं नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्यानं काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. इराणचा इराकच्या इरबिलवर हल्ला तर अमेरिकेनं इराणचा एक ड्रोन हल्ला रोखला. हल्ले परतवण्याचा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जारी. इराकमधील इरबिल येथे अमेरिकेचाही लष्करी तळ. इस्रायलचा इराण आणि लेबनॉनमधील 250 लक्ष्यांवर हल्ला. इराणमधील 100 तर लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवरही हल्ला. हिजबुल्लाचे दहशतवादी ठार झाल्याचा IDFचा दावा. एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यालाही केले लक्ष्य. अमेरिका इस्रायलकडून इराणच्या तेल डेपोला लक्ष्य. तेहरानमधील IRGCच्या तेल साठ्यांवर मोठा हवाई हल्ला. हल्ल्यानंतर स्फोटासह तेल डेपोमधून आगीच्या उंच ज्वाळा बाहेर. धुराच्या लोटानं संपूर्ण परिसर व्यापला. अमेरिका हॉर्मुझ आणि खर्चसाठी जमिनीवरून युद्धाच्या तयारीत असल्याची शक्यता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जमिनीवरून युद्धास अजून मंजुरी नाही. तर जमिनीवरून युद्ध केल्यास हॉर्मुझमधली वाहतूक ठप्प होण्याची भीती. इस्रायली हल्ल्यात 2 पत्रकार ठार. लेबनॉनचा दावा. लेबनॉन सरकारकडून पत्रकारांच्या हत्येचा निषेध तर पुराव्याशिवाय हिजबुल्लाशी संबंधांचे आरोप. लेबनॉनची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्ध धोरणाविरोधात आंदोलन. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये करण्यात आलं नो किंग्स आंदोलन. हजारो नागरिकांचा सहभाग. इस्रायलमध्ये युद्धविरोधी आंदोलनं सुरू. तेल अवीव आणि हैफामध्ये तीव्र निदर्शनं. इस्रायलमध्ये पोलिसांनी आंदोलकांना केली अटक. आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवर हल्ले करण्याची इराणची धमकी. अमेरिका इस्रायलनं 2 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा इराणचा दावा. उद्या दुपारी 12 पर्यंतची दिली मुदत. अमेरिका इस्रायलनं निषेध न केल्यास हल्ले करणार. हिंगोलीत केळीची निर्यात बंद असल्यानं भाव घसरले. डोंगरकडा येथील शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर चालवला कोयता. 4 एकरवरील केळीची बाग शेतकऱ्यांनी केली उद्ध्वस्त. किती झाड आहेत तुमचे? ते 4000 झाड आहेत. कशामुळे पाडले? भाव नसल्यामुळे, युद्ध चालू असल्यामुळे त्या झाडाला पण विचारणार नाही, त्याच्यामुळं पाडून टाकायलो आम्ही. आता 3 लाख 2.5-3 लाख रुपये खर्च आहे पूर्ण. किती मिळायला पाहिजे होता काय अपेक्षा? अपेक्षा 5-7 लाख रुपये होत होते. मग ते घरातूनच पैसे गेले 2.5-3 लाख रुपये. लातूर शहरात हॉटेल चालकांनी नाश्त्याचे पदार्थही केले बंद. फक्त जेवणाची थाळीच उपलब्ध होणार. इलेक्ट्रिक आणि कोळशाच्या शेगड्यांवर पदार्थ तयार करण्यास अधिक वेळ लागत असल्यानं अडचणी वाढल्या. आखाती युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम. लातूर जिल्ह्यातील आशिव गाव मात्र निर्धास्त. 1200 घरांपैकी 900 घरांना 24 तास पाईपलाईननं गॅस पुरवठा. गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं सुरू केली होती पाईपलाईन गॅस योजना. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता. हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात खरातनं कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती. मोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करणार. आतापर्यंत अशोक खरातवर 10 गुन्हे दाखल. 10 पैकी 8 गुन्हे महिलांवर केलेल्या अत्याचारासंदर्भात तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीसंदर्भात. मोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक. खरात माइंड रिडिंगमध्ये पटाईत असल्याची चौकशीत उघड. महिलांना लक्ष्य करत मानसशास्त्रीय पद्धतीनं विश्वास संपादन करत होता.
सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर अभिमानाची बाब, तर अजून वेळ निघून गेलेली नाहीये, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य. सुनित्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनित्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. भंडारा बाळविक्री प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा. मुख्य आरोपी डॉक्टर बाजपेयी यानं बनावट कागदपत्र तयार करून आणखी 2 बालकांना विकलं. भंडारा गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 4 बालकांची विक्री झाल्याचं उघड. हिंगोलीच्या कळमनुरीमधल्या पिंपरी बुद्रुक शिवारातील कयाधू नदीच्या पात्रातील वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई. 4 बोटी जाळून उद्ध्वस्त करत 11 हायवासह 4 जेसीबी केल्या जप्त. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील बिलोशीच्या काठोळे पाडा येथील सहारा फोम कंपनीला भीषण आग. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे काजू उत्पादक शेतकरी संकटात. शेकडो प्राणी हिरवी काजू बी खाऊन नुकसान करत असल्यानं शेतकरी त्रस्त, तर एकीकडे काजू उत्पादनात 60 ते 65% घट. शेकडोपासून जी नारळाची नुकसान होते आणि काजूची नुकसान होते, ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावा, ही आमची सर्व काजू बागायतदारांची शासनाकडे आणि पालकमंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे. हिंगोलीच्या मकोडी गावात भीषण पाणी टंचाई. जलजीवन मिशन ठरलं अपयशी. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांचा मोठा संघर्ष. निवासी आश्रमशाळांचा प्रश्न ऐरणीवर. 9 एप्रिलला वर्षा बंगल्यावर संस्थापकांसह शिक्षकांचा मोर्चा. संस्थापक शिक्षकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. तत्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी. 9 एप्रिलला महाराष्ट्रातले संस्थाचालक व कर्मचारी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. एकतर आम्हाला अनुदान वितरण करा, नाहीतर आम्हाला वर्षा बंगल्याच्या समोर गोळ्या घाला. जगण्यात काय अर्थच राहिला नाही फडणवीस साहेब. चैत्र पौर्णिमे यात्रेनिमित्त उद्यापासून तुळजाभवानी मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार, तर 500 रुपयांचे स्पेशल दर्शन पासही राहणार बंद. 31 मार्च ते 5 एप्रिल कालावधीत भाविकांना महाद्वारातून प्रवेश बंद. चैत्र एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पहाटे पार पडली विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा, तर युद्धजन्य परिस्थितीमुळे भाविकांची संख्या निम्म्यावर. चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा. गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत होते मागणी. मुंबईतील 2 नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 आणि मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार. 3 एप्रिलपासून दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो धावणार. थकीत कर भरण्यासाठी उरले शेवटचे 3 दिवस. सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार. मालमत्ता कर भरलेला नाही तर थकबाकीदारांवर कठोर कारवाई होणार. धाराशिवच्या परांड्यात लाल मातीतील कुस्तीचा थरार. 200हून अधिक कुस्त्या. डबल महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर कुस्तीच्या आखाड्यात, तर इराण येथील पैलवानाची कुस्ती चर्चेत. मुंबईतील शिवडी नावाशिवा अटल सेतूची जोडणी थेट अलिबागशी. उलवे कोस्टल रोडचा विस्तार करून तो रेवस करंजा खाडीपुलाशी जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव. अटल सेतूपासून द्रोणागिरी मार्गे करंजा रेवस पुलापर्यंत अखंड कोस्टल कॉरिडॉरचं नियोजन. राष्ट्रीय महामार्गाचे 28,000 प्रलंबित दावे मार्गी लागणार. केंद्र सरकारकडून 57 लवादांची नियुक्ती. नव्यानं नियुक्त करण्यात आलेले 57 लवाद कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सर्व विभागातील जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहणार.
मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाचं विस्तारीकरण, नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार. सध्या असलेल्या 1900 खाट संख्येवरून आता 3286 खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार, तर 2500 कोटी रुपये खर्च होणार. वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ सदस्याकरिता आज मतदान. 10 उमेदवारांची बिनविरोध निवड, तर 5 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात. उद्या 30 मार्चला मतमोजणी होणार. राज्यातील ई गव्हर्नन्स उपक्रमात अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाचा 3रा क्रमांक. राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सन्मान. भंडाऱ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. जनसुविधा निधी डावलल्याचा आरोप. निधीचं वितरण जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेल्या ग्रामपंचायतींनाच. फेंडर यांच्यासह महायुतीतील 5 सदस्यांना 1 रुपयाचाही विकास निधी नाही. इटली येथे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन इन्व्हेस्टमेंट बँकेतर्फे पर्यावरण संरक्षण आणि उपाययोजनांवर परिषद होणार. त्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्ता विजयालक्ष्मी बिद्री यांची निवड. या जागतिक परिषदेत 111 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार. 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान भरणार जागतिक परिषद. आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबीची विजयी सलामी. हैदराबादला 6 गडी आणि 26 चेंडू राखून हरवलं. आरसीबीनं 202 धावांचं आव्हान 15.4 षटकातच गाठलं. विराटच्या नाबाद 69 धावा. हैदराबादचा कर्णधार ईशान किशनच्या 80 धावा गेल्या वाया. पालघरच्या वाडा तालुक्यातील बिलोशी येथील सहारा फोम कंपनीला भीषण आग लागलेली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मालेगावच्या टोकडे येथे दुर्गादेवी यात्रेनिमित्त आयोजित तमाशाच्या कार्यक्रमात तुफान राडा झालाय. मध्यरात्री टोळक्यानं अचानक दगडफेक करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढवलाय. या हल्ल्यात सुमारे 8 ते 10 जण जखमी झालेत. जखमींमध्ये एका लहान बालकाचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी गावात घुसून 2 घरांची दगड आणि विटा मारून तोडफोड केली आहे. तसंच काही वाहनांची नासधूस केली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. धावपळ उडालेली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील काही संशयितांना ताब्यात घेतलंय. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या हल्ल्यात जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत गेल्या अनेक दिवसांपासून 5 किलो गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. याचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसत होता. या संदर्भात एबीपी माझानं बातमी लावून धरली होती. या बातमीची दखल घेत आज भारत गॅस एजन्सीवर तब्बल 300 गॅस सिलेंडर दाखल झाल्यानं काहीसा दिलासा मिळालाय. सिलेंडरचे वाटप सुरू होताच नागरिकांना गॅस मिळू लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. भविष्यात अशा प्रकारे तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी गॅसचा नियमित आणि पुरेसा पुरवठा करावा अशी मागणी हे नागरिक करतायत. आज 3-4 दिन से यहाँ बाटले के लिए लाइन लगा रहे. कभी 40 बाटला, कभी 50 बाटला, ऐसे ही आ रहा था. और रोज़ 40-50 बाटला बांटने के बाद बहुत से लोगों को बाटला नहीं मिल रहा था. लेकिन आज 300 बाटला आया है और बहुत ज़्यादा उम्मीद है कि जितने लोग आए उन सबको बाटला आज मिलेगा. खाना वाना वही गोईठा पर लिट्टी चोखा बन रहा है. इसी से हम लोग खा रहे हैं खाना. आज क्या लग रहा है, उम्मीद है आज मिल जाएगा? हाँ, आज मिल जाएगा. कितनी खुशी है? बहुत खुशियाँ है. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक आक्रमक झालेत. रिक्षाचालक रिक्षासह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी पोहोचलेत. रिक्षांना गॅस देण्याची मागणी चालकांनी केली आहे. गॅस मिळत नसल्यानं उद्यापासून चक्काजाम करण्याचा इशारा या रिक्षाचालकांनी दिलाय. दरम्यान पालकमंत्र्यांसोबत आजच्या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात महिन्याभरात 63% वाढ झाली आहे. $70 प्रति बॅरल असलेलं कच्चं तेल आता $114 गेलंय. डॉलर देखील जवळपास 5 रुपयांनी महागलाय. इकडे इराणनं इराकच्या इरबिल शहरावर हल्ला केलाय. मात्र अमेरिकेनं इराणचा ड्रोन हल्ला रोखलाय. अमेरिकेनं CRAM या प्रणालीद्वारे हा ड्रोन हल्ला रोखलाय. दरम्यान इराकमधील इरबिलमध्ये अमेरिकेचंही लष्करी तळ आहे. IDF अर्थात इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं इराण आणि लेबनॉनमधील 250 ठिकाणी हल्ले केलेत. इस्रायलनं इराणमधील 100हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केलंय, तर लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरही हल्ला केलाय. IDFनं हिजबुल्लाहच्या शस्त्रागारावर हवाई हल्ला केलाय, ज्यात हिजबुल्लाहचे दहशतवादी ठार झाल्याचा दावा होतोय. याशिवाय हल्ल्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यालाही टार्गेट करण्यात आलंय. आखातातील या युद्धाला आता 1 महिना पूर्ण झालाय. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर अजूनही हल्ले सुरूच आहेत. अमेरिका इस्रायली सैन्यानं इराणच्या तेल डेपोला लक्ष्य केलंय. तेहरानमधील इराण लष्कराच्या तेलसाठ्यांवर हल्ला करण्यात आलाय. हवाई हल्ल्यात तेल डेपो पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर तेल डेपोमध्ये स्फोटासह आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसतायत. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात प्रचंड गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे. نابود کرد این داره خودش میتره که دیگه یکیه که من با اینا نابود کرد. तर हिजबुल्लाहच्या नावाखाली इस्रायलकडून लेबनॉनवर नाहक हल्ले सुरू आहेत. हिजबुल्लाहशी लेबनॉनचा संबंध असल्याचा कुठलाही पुरावा नाही. लेबनॉनच्या माहिती मंत्र्यांनी इस्रायलवर टीका करताना ही माहिती दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात 2 पत्रकारांचाही मृत्यू झालाय. हे दोन्ही विषय लेबनॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलणार असल्याची माहिती समजते. आखातातील अमेरिकेच्या विद्यापीठांवर हल्ले करण्याची इराणनं धमकी दिली आहे. अमेरिका इस्रायलच्या विद्यापीठांवरील हल्ल्यास जशास तसं उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अमेरिका आणि इस्रायलनं 2 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा इराणचा दावा आहे. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यापीठांवरील हल्ल्यांचा निषेध करा अशी मागणी अमेरिका इस्रायलनं केलेली आहे. आता अमेरिका आणि इस्रायल आता ही मागणी मान्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तसं न झाल्यास आता अमेरिकेच्याही विद्यापीठांवर हल्ले करणार असल्याचा इशारा इराणनं दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.